पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपानं महापौर म्हणून नगरसेविका मंजुषा नागपुरे यांना संधी दिली आहे। सिंहगड रस्त्यावरील सनसिटी माणिकबाग प्रभाग क्रमांक 35 मधून त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत। सलग तिसऱ्यांदा विजयी झालेल्या नागपुरे या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कट्टर कार्यकर्त्या आहेत। सिंहगड रोडवरील आनंद नगर परिसरातून 2012च्या महापालिका निवडणुकीत त्या पहिल्यांदा पुणे महापालिकेवर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। सिंहगड रोडला आजपर्यंत कधीही महापौर पदाची संधी मिळाली नव्हती, मात्र भाजपनं नागपुरे यांच्या माध्यमातून ही संधी उपलब्ध करून दिली आहे। याच निमित्तानं पुण्याच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे यांचा थोडक्यात परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। 46 वर्षीय मंजुषा नागपुरे यांनी बिझनेस मॅनेजमेंट मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून त्या येतात। राष्ट्रसेविका समितीच्या सेविका म्हणून त्यांनी काम केलंय। 1979 साली जन्मलेल्या मंजुषा नागपुरे ह्या पुणे महापालिकेतील उच्च शिक्षित नगरसेविकांपैकी एक असून प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे। महापौरपदी विराजमान झालेल्या मंजुषा नागपुरे यांचे पती दीपक नागपुरे हे कट्टर हिंदुत्ववादी नेते असून भाजपचे पदाधिकारी आहेत। नागपुरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 1999 साली पदवीचं शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर 2021 मध्ये त्यांनी ICFAI विद्यापीठातून व्यवस्थापन बिझनेस मॅनेजमेंट मध्ये पदवी घेतली। त्यानंतर त्या एका IT कंपनीत कार्यरत होत्या, मात्र कुटुंबियांच्या आग्रहामुळे त्यांनी नोकरी सोडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला। नागपुरे दाम्पत्याचा व्यवसाय असून त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा हा व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देण्यातून त्यांना मिळतो। त्यांची एकूण कौटुंबिक मालमत्ता सुमारे 3.22 कोटी रुपये इतकी आहे। त्यांच्याकडे केवळ एक दुचाकी असून एकही 4 चाकी वाहन नाही अशी माहिती आहे। तर या दाम्पत्याला 2 मुलंही आहेत। मंजुषा नागपुरे यांनी निवडणूक काळात वाहतूक नियंत्रण दिवे सुधारणा, रस्ते रुंदीकरण, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न आणि PMPML बस सेवा अधिक सक्षम करण्याचं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलेलं। त्या प्रतिनिधित्व करत असलेला सिंहगड रोड हा पूरप्रवण भाग आहे, त्यामुळे मुठा नदीकाठच्या परिसरात संरक्षक भिंत उभारण्याची तसंच नदीकाठच्या रहिवाशांसाठी पूरस्थिती निर्माण झाल्यास तातडीनं माहिती मिळावी यासाठी इशारा देणारी फ्लड अलर्ट सिस्टम उभारण्याची त्यांची योजना आहे। महापौर मंजुषा नागपुरे यांनी आतापर्यंत जिल्हा नियोजन समिती सदस्य, स्थायी समिती सदस्य, विधी, लेखा परीक्षण, शहर सुधारणा समिती आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्य म्हणून देखील काम केलं आहे। तसंच भाजपच्या पुणे शहराच्या उपाध्यक्षा म्हणून त्या 2024 पासून कार्यरत आहेत।